मी खून केला तरी 2 दिवसात सुटून येईल, पोलीस माझं काही वाकडं करणार नाही। तुम ये बिल्डिंग में क्यों रहने के लिए आए हो? तो त्याची बायको म्हणतात की मराठी लोक घाणेरडे लोक आहे। मग ही लाल दिव्याची गाडी आहे की स्वतःची गाडी आहे, पण त्याला लाल दिवा त्याने लावलाय। तुम्हाला कितना पास आता है? मी चीफ मिनिस्टरच्या ऑफिस मधून एक फोन केला तर सगळे तुमचं मराठी पण निघून जाईल। तुम्ही मराठी लोक गंदे कुछ भी खाते हैं आणि शुक्लाला चांगलं ओळखते। तुम झोपड़पट्टी में जाके रहो, तुम थर्ड क्लास क्वालिटी के लोग हो। तुम्ही मराठी करताना 2 मिनिटात तुमचं मराठी काढून टाकेन मी। कशाला इथे शेजारच्याच एका बाईला घरात घुसून मारलंय आणि डायरेक्ट जाऊन घरात घुसून मारते। और वो बोलते हैं कि तुम्हारे जैसे मराठी 56 लोग मेरा ऑफिस में झाडू मारते हैं। पीआय लांडगेंचे त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं जवळपास पहाटे 5 वाजेपर्यंत। आम्ही 12 वाजता गेलो होतो। त्यांनी जे गुंड आणले होते अखिलेशने ते पोलीस स्टेशनच्या बाहेर होते। ते पोलीस कंप्लेंट द्यायची नाही म्हणून धमकी द्यायला लागले। भीती आहे की नाही कोणाला? काय कोणी उठतंय सरकारच्या नावावरती दादागिरी करते, कोण म्हणते अभी बीजेपी की गवर्नमेंट आई है, मारवाडी में बात करनी पड़ेगी, मराठी माणसाला कार्यालय नाकारलं जाते। या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं, म्हणून ही टूल लावलेली आहे। लोकांची मनं इतकी मोठी आहे की त्यांनी सर्वांना सामावून घेतलंय आणि आता त्यांना सामावून घेतलं, त्याचा दुरुपयोग करतायत ते आणि आमच्यावर हल्ला करतायत। आता त्याच्याबद्दल खूप राग येतो मनात, इतका द्वेष आता माझा भरलाय ह्या 2 दिवसात। तर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्या गाडीवरचा लाल दिवा गेला पाहिजे। ते असं म्हणतात, शुक्ला कोण आहेत ते शोधा। ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामाला आहे, तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात। अध्यक्ष महोदय, हा मराठी माणसाचा अपमान आहे। कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिवा लावून फिरतात, कधी येतात कधीही जातात आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते। अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का? हे अधिकारी असतील आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल। ठीक आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही। एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना आणि त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली। तो माणूस आज हॉस्पिटलवर सिरियस आहे। या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही। फरार झालेला आहे आणि साहेब बोलतात आम्ही 2 टीम नेमल्या 3 टीम नेमल्या। हे मुद्दाम त्याला पळून जाण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे। मराठी काय दहशतीचं वातावरण निर्माण करतोय बिल्डिंग मध्ये किंवा पूर्ण परिसरामध्ये, त्याच्यावर कुठेतरी चाप बसावा। कडची राष्ट्र आमची भाषा आहे, आम्ही बोलणार, आम्हाला जे वाटतं ते आम्ही खाणार, आम्ही आमच्या राज्यात राहतो। ठीक आहे, तुम्ही सरकारी अफसर असाल तरी सुद्धा नियम कायदे हे सामान्य माणसाला पण तेच लागू होतात। तुझी लाल दिव्याची गाडी आहे, तुलाही तेच लागू होणार। तू स्पेशल आहेस असं नाही आहे। तर मला असं वाटतं त्यांच्यावरती कायदेशीररित्या जे गुन्हे दाखल होतात ते दाखल केले पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांना योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षा। कल्याणमध्ये एक योगीधाम नावाची सोसायटी आहे आणि या योगीधाम सोसायटीमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे MTDCचे मध्ये अकाउंटंट असलेले मॅनेजर अखिलेश शुक्ला राहतात। हे अखिलेश शुक्ला ज्या इमारतीमध्ये राहतात त्या इमारतीमध्ये विजय कलविट्टेकर नावाचे एक मराठी ग्रस्त राहतात। आता विजय कलविट्टेकर यांच्या घरी त्यांची पत्नी जी आहे ती आणि त्यांची मुलं ती तिकडे वावरत असताना शुक्ला यांच्या पत्नी रोज धूप लावतात म्हणून त्यांचं आपसात भांडण झालं। साहेब, भांडण एवढं विकोपाला गेलं की ते असं म्हणाले की तुम्ही काय आता पोलीस स्टेशनला, मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन येईल, तुम्हाला परत यावं लागेल। ते असं म्हणतात कि तुम मराठी गंदे लोग, तुम मच्छी मटन खाते हो, झोपड़पट्टी में रहते हो, तुम मराठी नीच हो, तुम्हारी औकात नहीं है बिल्डिंग में रहने। अध्यक्ष महोदय, मराठी माणसावरती अन्याय। दुसरा
आणि ते असं म्हणतात, शुक्ला कोण आहेत ते शोधा, ते असं म्हणतात की मी मंत्रालयात कामाला आहे, तुझ्यासारखी 56 मराठी माणसं माझ्यासमोर झाडू मारतात. अध्यक्ष महोदय, हा मराठी माणसाचा अपमान आहे. कोण आहे शुक्ला? आणि लाल दिव्याचे गाडीवरती लाल दिव्याला फिरतात, कधी येतात कधीही जातात, आणि मराठी माणसाची गळचेपी या महाराष्ट्रात होते. अध्यक्ष महोदय, हे कोण आहेत? हे तोती आहेत का? हे अधिकारी असतील. आणि मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, ठीक आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून फोन येईल, पोलीस स्टेशनला तुमची केस घेतली जाणार नाही. एवढी दादागिरी असेल तर या महाराष्ट्रात मारलं सर्वांना. आणि त्याने बाहेरची लोक आणून सगळ्यांनी त्या मराठी माणसाला मारहाण केली. तो माणूस आज हॉस्पिटलमध्ये सिरियस आहे. या महाराष्ट्रामध्ये जर ही परिस्थिती मराठी माणसावर असेल तर महाराष्ट्रातील मराठी माणूस हे सहन करणार नाही. सदस्य सुनील प्रभू साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. हा महाराष्ट्र शिवशाही महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर कोणी अन्याय करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आणि या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल. अशाच पद्धतीनं प्रशासन वागेल याबद्दलची खात्री मी सभागृहाला देतो आणि त्याच्यावर तत्परतेने कारवाई करण्याच्या बद्दलचे देखील त्या ठिकाणी आदेश दिले जातील. श्री बाबाजी काय सभापती महोदय, एक इतर राज्याची कंपनी, आता मी ते राज्याचं पण नाव नाही घेत कारण राजकारण नको, पण त्यांनी इकडे जॉबच्या पोर्टलमध्ये लिहिताना लिहिलंय की नो मराठी विल बी अलाउड इंग्लिशमध्ये. म्हणजे अशी जी प्रवृत्ती वाढते. दुसरी महत्वाची गोष्ट या घटनेमध्ये सभापती महोदय, ही आजच घडली अशातला भाग नाही. या अगोदर देखील यांच्या बाबतीत ती वारंवार तक्रार त्या सोसायटीतली लोक करतायत. सोसायटीने हे सांगितलं. एकाने तरी ज्यावेळी जे केस कापून आले त्याला बोले तू टकले, तू मेरे को क्या समझाएगा, मेरे को आधा घंटा दे, पुरा मंत्रालय मैं इकडे लेके आऊंगा. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ही वाढते आणि ह्याच्याबद्दल ठोस कारवाई जर आज आपण केली नाही तर हे समाजामध्ये कटू होतात. इकडे काय एका समाजाचा विषय नाही आहे, हा एका व्यक्तीने केलं तर पूर्ण समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतोय. आज हिंदी भाषिक असतील, गुजराती असतील, मारवाडी असतील, जैन असतील, सर्वजण मिळून का या शहरामध्ये आणि या राज्यामध्ये काम करतात. कोणाला कोणाचं काही वेगवेगळ्या भावना नाहीये, पण अशा प्रवृत्ती जे आहेत अशा लोकांना ठेचूनच काढावा लागेल कायद्याच्या माध्यमातून. सोबत तुम्ही आता सरकार बदललंय, तुम्ही आता मारवाडी भाषेतच बोला, ही सांगण्याची त्यांची हिंमत कशी होते? या माणसाने, हा शुक्ला नावाचा जो माणूस आहे, त्याने जी वक्तव्य केलेत ती अशी केलेत की दररोज शेकडो मराठी माणसं माझ्या समोर झाडू मारत असतात. अशा पद्धतीची वक्तव्य, एवढा माज, हा माज कसा काय आणि कशाच्या आधारावर? आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही पोलिसांकडे जा, सरकारकडे जा, मला जे पाहिजे ते मी करू, हा माज कसा काय? आणि ही त्याची सगळी वाक्य मी सांगितली, माझ्या पदार्थचं एकही वाक्य याच्यामध्ये नाही आणि आपल्या सगळ्या वृत्तपत्रात आलेलं आहे. याच्याने तुमच्याकडे मी बोटं दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे आहोत. छत्रपतींचा महाराष्ट्र म्हणतो, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. आणि जर मराठी माणसाची अशी जर अवस्था होत असेल, 1-2 घटना नाही, गेल्या 3 महिन्यामध्ये ही तिसरी घटना आहे आणि अशा वारंवार होतात आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी होत होत्या, आता कल्याणला पण व्हायला लागल्यात, पुण्यामध्ये व्हायला लागल्यात. आपण याच्यावर असंच गप्प बसणार आहोत का? आणि म्हणून याच्यामध्ये सरकारचा 289 कसा होतो, जो मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो, जो माझं कर्तव्य आहे. सरकारची याच्यामध्ये जबाबदारी आहे, सरकारने याची नोंद घेतली पाहिजे. सरकारची जी कारवाई ती आम्हाला अपेक्षित आहे. मुख्यमंत्री इकडे आलेत, आम्ही स्वागत करतो. आम्ही तेव्हाही, जेव्हा अनिल परब बोलत होते तेव्हाही आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि त्याच्यावर काय कारवाई केली हे सांगा. विनंती एकच राहील, असे माजलेले माजोरडे जे अधिकारी आहेत, ज्यांना हा माज आलेला आहे, या अधिकाऱ्यांना सुद्धा जरब मराठी माणसाची, मराठी भाषेची आणि आमच्या सगळ्या अस्तित्वाची, आमच्या संस्कृतीची राहायला पाहिजे, याची मात्र आपण दखल घ्या, एवढीच आपल्याला विनंती आहे. कालचं पण जे प्रकरण जे झालेलं आहे, हे तुम्ही मराठी लोक मांसाहारी खातात, इथे घाण करतात, याच्यावरनं झालेला तो वाद आहे. आता हे सगळे मोठे मोठे बिल्डर, जे जैन बिल्डर आहेत, या लोकांनी मराठी माणसाला नॉनव्हेज खायचं नाही खायचं याच्यावरनं घरं द्यायची बंद करून टाकली. आज याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांनी द्यावीच लागेल आज, की या मुंबईमध्ये किंवा देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही काय खायचं हे कोण ठरवणार?
हे कोण दुसरं कोण ठरवू शकत नाही. मला बिल्डर नाही ठरवू शकत की मी काय खाणार आणि मी काय खायचं, काय राहायचं, कसं राहायचं. हे अधिकारी त्या माणसाचे वडील वारले, त्याने केस काढले, त्याला सांगतो टकला मेरे को क्या सिखाएगा. तो म्हणतो माझे वडील वारलेत. तो ना आधा घंटा मुझे दे तो आधे घंटे में तेरे को सिखा देता हूं. हा अधिकारी जर अशा पद्धतीने मंत्रालयाच्या जोरावरती, जे मंत्रालय मराठी माणसाचं मंत्रालय म्हणून ओळखलं जातं, तिकडे सांगतो की 56 लोक तिथे झाडू मारतात माझ्या समोर. ट्रेन मध्ये चाललंय, तुम्ही भाईंदर पासून ट्रेन मध्ये या. प्रवीण दरेकर तुम्ही राहता बोरिवलीला, दहिसरला, कधी ट्रेन मधनं तुमच्या इकडचे लोक येत असतील, 34 सीट देत नाहीत मराठी माणसाला. काय चाललंय मुंबईमध्ये? हे चाललंय 34 सीट मराठी माणसाला मिळत नाही, अडवून देतात जागा. आणि याच्यामध्ये जर उद्या दंगल झाली, याच्यामध्ये जर मराठी माणसाने कोणाला मारलं, तर मग मराठी माणसावरती. आता ह्या माणसाला काल रात्रीपासून मी शोधतोय, पोलीस त्याला काल कल्याणला घेऊन निघाले, सायन हॉस्पिटलला घेऊन जाऊन सांगतायत नेला म्हणून. सायन हॉस्पिटल पर्यंत हा माणूस पोहोचलेला नाहीये. हा माणूस कुठे आहे आज सकाळपर्यंत माहित नाहीये. काल रात्री मी या माणसाशी बोललो, ते म्हणाले पोलीस मला घेऊन कल्याणवरला निघालेले आहेत, कुठे घेऊन चाललेत मला माहित नाही, त्याची तक्रार दाखल कधी झाली मला माहित नाही. पण काय भीती आहे की नाही कोणाला? काय कोणी उठतंय सरकारच्या नावावरती दादागिरी करते, कोण म्हणते अभी बीजेपी की गव्हर्नमेंट आई है, मारवाडी में बात करनी पडेगी, मराठी माणसाला कार्यालय नाकारलं जाते. या महाराष्ट्रात मराठी माणसाने राहायचं की नाही हे आता मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं, म्हणून ही टूल मीटिंग लावलेली आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने या ठिकाणी एक भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये मराठी माणसाला अपमानित होईल अशा प्रकारचे उद्गार त्या ठिकाणी काढले, भांडण केलं, मारामारी केली आणि त्यातून एक संतापाची लाट सर्व लोकांमध्ये तयार झाली आहे. पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा अखिलेश शुक्ला MTDCचा कर्मचारी आहे. त्याच्यावर FIR नोंद झालेला आहे. खडक पत्नीवरी, दोघांवरही आहे. त्याची कॉपी आहे माझ्याकडे. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय. त्याला तात्काळ निलंबित करण्याची कारवाई या ठिकाणी करण्यात येते आहे आणि पुढील कारवाई पोलीस करतील. मुळात कोणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं कारण नाही. मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहील. कधी कधी काही नमुने चुकीचं वक्तव्य करतात, माज आणल्यासारखं करतात. अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.